नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण कढी गोळ्यांची रेसिपी पाहणार आहोत. ग्रामीण भागात ही भाजी ज्या पद्धतीने तयार केली जाते, अगदी आज आपण ग्रामीण भागातील पद्धत आणि ती ज्या पद्धतीने चुलीवर तयार केली जाते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग वेळ न करता रेसिपीला लगेचच आपण सुरुवात करूया. इथे बघा मी 1 ग्लास भरून एवढं ताक घेतलेलं आहे आणि एका ग्लासासाठी मी 1 चमचाभर एवढं चणा डाळीचं पीठ यामध्ये टाकलेलं आहे. आता आपण इथं ताक जास्त आंबट असं वापरायचं नाही आहे. आता जे मी ताक घेतलेलं होतं मिक्स करून बेसन पीठ टाकून त्यामध्ये मी परत 2 ग्लास एवढं पाणी टाकणार आहे, कारण ताक थोडं आंबट असल्यामुळे आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. ताक जास्त आंबट असं वापरायचं नाही. आता बघा एक भांडं आपण चुलीवर ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी तेल छान गरम करून घेणार आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जे कोरडे मसाले आहेत ते घालून घेणार आहोत. आता त्यासाठी आपल्याला थोडं वाटण करायचं आहे. इथं मी आलं, लसूण आणि थोडी लसूण आणि आलं आधी कुटून घेतलेलं होतं, थोडं ते सुद्धा वापरलेलं आहे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे अगदी बारीक असं 2 चमचे भरून. ते सुद्धा मी या खलबत्त्यामध्येच टाकून घेतलेलं आहे आणि 2 कढीपत्त्याची पानं आणि छान असं ठेचून घ्यायचं आहे आपल्याला, कारण आपण आज अगदी पारंपरिक पद्धतीने ही रेसिपी तयार करत आहोत. त्यासाठी मी पूर्ण पारंपरिकच तुम्हाला ही दाखवलेली आहे. आता बघा तेल छान कडकडीत असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता व जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते वाटणसुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे. वाटणामध्ये परत एकदा तुम्हाला सांगते, लसूण, आलं, सुकं खोबरं, कढीपत्ता आणि जिरं एवढं मी वापरलेलं आहे. लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे. आता बघा यामध्ये मी अर्धा चमचा एवढी हळद वापरलेली आहे आणि 1 चमचा एवढं लाल तिखट वापरलेलं आहे. तिखट इथं घरचंच वापरलेलं आहे आणि कढीपत्तासुद्धा 3 ते 4 पानं मी परत यामध्ये घातलेली आहेत. छान आता हा मसाला आपण परतून घ्यायचा आहे. फक्त तिखट आपल्याला जास्त करपल्या जाणार नाही याची काळजी घ्यायची आणि हा मसाला छान परतून घ्यायचा, कारण जो आपल्या चुलीवरचा स्मोकी फ्लेवर येणार आहे तो पूर्ण आपल्या भाजीला येणार आहे. त्यासाठी हा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. इथं तेलाचं प्रमाणसुद्धा या भाजीसाठी आपल्याला कमीच लागणार आहे. तेल तुम्ही जास्त इथं वापरू नका आणि मसालाही सुद्धा इथं आपण वापरलेला नाही. या भाजीला कुठलाच मसाला आपण वापरायचा नाही. आता बघा जे ताकात आपण बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं होतं ते बेसन पीठ मिक्स केलेलं ताकसुद्धा मी आता घालून घेतलेलं आहे या मसाल्यामध्ये आणि थोडं परत एकदा अर्धी वाटी एवढं पाणी मिक्स करून घेणार आहे मी गंजामध्ये बेसन पीठ असल्यामुळे आणि छान हे आता मिक्स करणार आहोत आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. आणि आता ही तयार झालेली कढी सतत आपल्याला हलवत राहायची आहे, कारण त्यामुळे आपली कढी फुटली जाणार नाही आणि कढीला छान उकळीसुद्धा येणार आहे. कढीला जितकी छान उकळी येईल तितकीच छान तिची टेस्टसुद्धा भारी होणार आहे. त्यासाठी ही कढी आपल्याला सतत ढवळत राहायची आहे. अगदी 3 ते 4 मिनिटात आपल्या कढीला छान उकळी येणार आहे. आणि या भाजीमध्ये आपल्याला मसाला कुठलाच वापरायचा नाही, कारण जितकी तुम्ही ही भाजी अशी साध्या पद्धतीने कराल तितकीच छान तिची चव येणार आहे. वरून थोडी कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि 1 वाटीची चणा डाळ आपण 2 तासासाठी भिजत घातलेली होती. ती चणा डाळसुद्धा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. ही 2 तासात छान भिजली जाईल आपली डाळ. आता यामध्ये आपण जे बारीक कापून घेतलेली कोथिंबीर, अर्धा चमचा एवढं जिरं, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचाभर एवढं परत यामध्ये आपण तिखट वापरायचं आहे. तिखट अंदाजाप्रमाणे कमी अधिक ठेवू शकता. अर्धा चमचा एवढी हळद घातलेली आहे आणि आता या वाटणामध्ये सुद्धा आपल्याला मसाला अजिबात वापरायचा नाही. आपण ही मसाला न वापरता भाजी करणार आहोत. आता आपण पाणी न टाकता हे छान असं बारीक करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीनं आपल्याला हे बारीक करायचं आहे, कारण आपण इथं पाण्याचा अजिबातही वापर केलेला नाही आणि जे तयार केलेलं वाटण होतं त्यातलंच थोडं वाटण आपण कढीमध्ये घातलेलं आहे आणि राहिलेलं वाटण आपण या गोळ्यामध्ये डाळीमध्ये घालणार आहोत आणि वरून 1 चमचाभर एवढं तेल घालायचं आहे आणि छान हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. वाटणामध्ये लसूण, आलं, सुकं खोबरं, कढीपत्ता, जिरं एवढाच आपण वापरलेला आहे. आता कढीलासुद्धा छान उकळी येणार आहे. अशा पद्धतीने आपण तयार केलेल्या डाळीचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. गोळ्याची साईज तुम्ही अंदाजाप्रमाणे लहान किंवा मोठी ठेवू शकता, पण अशाच पद्धतीचे गोळे तुम्ही तयार करायचे आहे, कारण ते कढीमध्ये छान शिजल्या जातात आणि कढीला जोपर्यंत उकळी येणार नाही तोपर्यंत आपल्याला हे गोळे टाकायची घाई करायची नाही, कारण
ते गोळे कढीमध्ये फुटूही शकतात. कारण जेव्हा कढीला उकळी येईल त्या उकळीमध्ये तुम्ही जर गोळे टाकले तर ते लगेच शिजल्या जातात. आणखी आपण जे कढी तयार केलेली आहे ती आपण सतत ढवळत राहिल्यामुळे बघा किती छान ही कढी अजिबातही फुटल्या गेलेली नाही आणि छान प्लेन अशी कढी आपली तयार झालेली आहे. ग्रामीण भागात आजही ही भाजी अशाच पद्धतीने तयार केली जाते. अगदी पाट्या वरवंट्याचा वापर करूनसुद्धा ही भाजी इतकी चवीला अप्रतिम लागणारी भाजी आहे. अगदी मी तुमच्यासोबत जी पारंपरिक पद्धत आहे ती शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडेल याची मी आशा करते. तर बघा आता ही पूर्ण मिक्स करून झालेली आहे आणि आपल्या कढीला आता उकळीसुद्धा आलेली आहे. आता आपण जे तयार केलेले गोळे आहेत ते आपण या कढीमध्ये टाकून घेणार आहोत आणि लगेचच 3 ते 4 मिनटात हे गोळे शिजून वर येतील आणि जेव्हा हे गोळे वर येतील तेव्हा समजून जायचं की आपली भाजी आता तयार झालेली आहे. तुम्ही जितकी छान ही मंद याच्यावर जी आपण चुलीवरची जो जाळ आहे तो एकदम कमी ठेवून शिजू दिली तर हिची चव आणखीनही खूप छान येते. त्यासाठी ही शिजू द्या एकदम 5 ते 7 मिनटापर्यंत तरी तुम्ही छान शिजू द्यायची ही भाजी. आता वरून कापून घेतलेली मी कोथिंबीर घातलेली आहे. इथे कसुरी मेथी किंवा धनिया पावडर किंवा आणखी कुठले मसाले अजिबातही या भाजीमध्ये मी वापरलेले नाहीत. अगदी ग्रामीण पद्धत आहे ही आणि चवीला अप्रतिम लागणारी भाजी आहे. कुठल्याही हॉटेलमध्ये न मिळणारी अशी ही भाजी आहे. आता आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा अशाच आणखी एका नवीन रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.